गुड आफ्टरनून मित्रांनो. मी आज आपल्यासमोर ॲपॅरिझम 111 पुढील वाचन सादर करीत आहे. औषधाचे निरोगी माणसावर प्रयोग करून औषध कोणत्या प्रकारची विकृती निर्माण करू शकते हे मी जे निरीक्षण करून ठेवले त्याची नोंद व अन्य कोणत्याही कारणाकरिता घेतलेल्या औषधामुळे निर्माण झालेल्या लक्षणांची नोंद समान आहे. यात फारसा बदल दिसून येत नाही. यावरून ज्या औषधात रोग निर्माण करण्याची शक्ती आहे तेच औषध उपचाराकरिता उपयोगी पडू शकते आणि हे कार्य निसर्गाच्या न बदलणाऱ्या सिद्धांतानुसार घडून येते. अकॉर्डिंग टू द इटर्नल लॉ ऑफ नेचर. हे सहज पटण्यासारखे आहे आणि या सद्गुणामुळे अनेक नैसर्गिक रोग कायमचे दुरुस्त होऊ शकतात. ॲपॅरिझम नंबर 112. जेव्हा औषध जास्त मात्रेमध्ये विपरीत चिकित्सा पद्धतीत वापरले जाते तेव्हा त्या औषधद्रव्याचा जो प्राथमिक परिणाम शरीरात दिसून येतो अगदी त्याच्या विरुद्ध परिणाम नंतर बऱ्याच काळापर्यंत दिसून येतो. हा जो विपरीत किंवा अगदी विरुद्ध परिणाम दिसून येतो हा बराच काळापर्यंत टिकून असतो. परंतु औषध जेव्हा सूक्ष्म मात्रेत व होमिओपॅथिक पद्धतीने वापरण्यात येते तेव्हा निसर्गाचा किंवा चैतन्यमय प्राणशक्तीचा जो विपरीत परिणाम दिसून येतो तो जास्त प्रमाणात नसतो. तो इतका सौम्य असतो की विपरीत गुणामुळे अगदी नेमकीच आरोग्याची आवश्यक आहे तेवढीच प्रतिक्रिया घडून येते. विपरीत क्रिया जी दिसून येते ती प्रतिक्रिया औषधाची नव्हे तर ती चैतन्यमय प्राणशक्तीची होय हे स्पष्ट आहे. ॲपॅरिझम 113. वरच्या परिच्छेदात मी हा जो निसर्गाचा नियम सांगितला त्याला फक्त एकच अपवाद आहे व तो म्हणजे नशा उत्पन्न करणारी औषधे. कारण त्या औषधांचा प्राथमिक परिणाम निसर्गाच्या चैतन्यमय शक्तीला हतबल करून टाकतो. अगदी कमी मात्रेत निरोगी माणसावर केलेल्या प्रयोगाच्या प्रतिक्रियेमध्ये पुष्कळदा अतिसहिष्णुता दिसून येते. म्हणून या औषधांच्या बाबतीत प्राथमिक कार्य कोणते व प्रतिक्रियात्मक परिणाम कोणते हे ठरविताना जरा गोंधळ होतो. ॲपॅरिझम 114. ह्या नशा उत्पन्न करणाऱ्या औषधांच्या बाबतीचा अपवाद सोडला तर निरोगी माणसावर औषधी गुणधर्मे ठरवण्याच्या प्रयोगात ज्या सौम्य प्रमाणात औषध देण्यात येते आणि त्याचा जो परिणाम मानवावर दिसून येतो तो त्या औषधाचा होणारा प्राथमिक परिणाम होय. म्हणून या लक्षणांचा व चिन्हांचा निश्चितपणे होमिओपॅथिक उपचाराकरिता उपयोग करण्यास हरकत नाही. ॲपॅरिझम 115. या मानवी औषधी प्रयोगामध्ये कधीकधी काही औषधांच्या बाबतीत प्रथमतः जी लक्षणे व चिन्हे दिसून येतात त्यांच्या अगदी विरुद्ध लक्षणे कधीकधी इतर मानवावर किंवा नंतर केलेल्या प्रयोगामध्ये दिसून येतात. मग अशा वेळी हा औषधांचा प्राथमिक परिणाम जो दुय्यम परिणाम असा गोंधळ होऊ शकतो. तेव्हा ते आलटून पालटून येणारी लक्षणे समजावीत. ही विरुद्ध लक्षणे चैतन्यमय प्राणशक्तीची प्रतिक्रियात्मक लक्षणे नव्हेत. उदाहरणार्थ नायट्रम मूळ हे औषध हागवण
तसेच बद्धकोष्ठता ही दोन्ही परस्पर विरोधी लक्षणे प्राथमिक लक्षणे म्हणून दिसून आली आहेत. तरी अशा वेळी गोंधळ न होऊ देता सूक्ष्म निरीक्षणाने काय ते ठरवावे. ॲपॉरिझम 116. निरोगी व्यक्तीवर सिद्धीकरण करत असताना काही औषधांची लक्षणे सिद्धीकरणासाठी निवडलेल्या प्रत्येक माणसात आढळून येतात, तर काही औषधांची लक्षणे सर्वांमध्ये दिसण्याच्या ऐवजी काही माणसातच दिसून येतात. काही लक्षणे तर फार क्वचित प्रायोगिकामध्ये म्हणजे प्रूव्हरमध्ये आढळून येतात. ॲपॉरिझम 117. पुष्कळदा असे दिसून येते की काही औषधांचा परिणाम सर्व व्यक्तीवर न होता काही विशिष्ट व्यक्तीवर होतो. याचे कारण असे की त्या व्यक्ती संस्कारक्षम असतात. काहींची प्रकृती इतकी नाजूक असते की त्यांच्यावर औषधाचा लवकर परिणाम होतो. या प्रकारास इंग्रजीत इडिओसिंक्रसी असे म्हणतात. यालाच आपण मराठीत व्यक्तिवैचित्र्यता म्हणूया. ही संस्कारक्षमता ससेप्टिबिलिटी निरनिराळ्या व्यक्तींची भिन्न असल्यामुळे असे दिसून येते. परंतु याचा अर्थ त्या औषधात लक्षणे निर्माण करण्याचे सामर्थ्य नाही असा होत नाही. परंतु तेच औषध अधिक सूक्ष्मीकरण करून उपचारार्थ वापरल्यास ज्या व्यक्ती प्रथम अप्रभावित होत्या त्यांच्यावर सुद्धा परिणाम झालेला आढळून येतो. यावरून संस्कारक्षमता आवश्यक आहे असे नाही, तर औषध प्रभावशाली असले तरच ते परिणाम दाखवते. ॲपॉरिझम 118. प्रथम औषधाची मानवी मनावर व शरीरावर विशिष्ट प्रकारची क्रिया होते तशीच किंवा तत्समान क्रिया अन्य इतर कोणत्याही औषधाने मानवी प्रकृतीवर होत नाही. म्हणजे दोन औषधे प्रकृतीवर कधीही समान क्रिया करीत नाहीत. ॲपॉरिझम 119. प्रत्येक वनस्पती इतर दुसऱ्या वनस्पतीपासून रंग, वास, चव वाढवण्याची पद्धत, पाने, फळे, फुले इत्यादी सर्व बाबतीत एकमेकांपासून अगदी भिन्न असतात. तद्वत एक खनिज पदार्थ दुसऱ्या खनिज पदार्थापासून रासायनिक तसेच भौतिकदृष्ट्या भिन्न असतो आणि म्हणूनच त्याचे शरीरावर होणारे परिणाम एकमेकांपासून अगदी भिन्न असतात. शरीरात होणाऱ्या विविध प्रकारच्या कार्यगत विकृती व प्रत्यक्ष होणारी पेशीगत विकृती ही एकमेकांपासून भिन्न असते. यावरून असे स्पष्ट होते की दोन निरनिराळ्या औषधे क्रियात्मक दृष्टी व रोगनिर्मूलन दृष्ट्या वेगवेगळे असू शकतात. गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आज आपल्यासमोर ॲपॉरिझम 111 पासून पुढील वाचन सादर करीत आहे. औषधाचे निरोगी माणसावर